स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या विविध योजनांना चाप लागलाय। मुख्यमंत्र्यांनी चाप लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विविध योजनांमधल्या कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या काही महिन्यांपासून अन्य पक्षांमधून आलेल्या माजी नगरसेवकांना भरीव निधी देण्याचा सपाटा नगरविकास विभागाने लावलाय। त्याचप्रमाणे शिवसेनेचे गट असलेल्या महापालिकांवर खास मेहरबानी दाखवली जाते आणि त्या तुलनेत भाजप आणि राष्ट्रवादीची अधिक ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी या दोन्ही आमदारांनी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सांगण्यात येते। तर महापालिकांना योजना किंवा निधी वाटप करताना तिन्ही पक्षांना योग्य प्रमाणात निधी आणि योजनांचं वाटप व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी या निर्बंधांच्या माध्यमातून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकाधिकारशाहीवर अंकुश आणल्याची चर्चा मंत्रालयामध्ये रंगली आहे। तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। खरं तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या विविध योजना आहेत, पण या योजनांना चाप लावल्याचं कळतंय आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली दखल घेतल्याचं कळतंय। काय नेमके सध्याचे तपशील आहेत? अनुपमा, खरं तर गेल्या 10 वर्षामध्ये शिवसेना ज्या पद्धतीत वाढली किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आधिपत्याखालचा जो एक गट शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला, त्याला नगरविकास खात्याकडनं मिळणारा निधी हे खूप महत्त्वाचं कारण होतं आणि त्याच नगरविकास विभागाच्या निधीला आता कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं चाप लावण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून नगरविकास विभागाकडनं ज्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांना, महत्त्वाच्या योजनांना आणि मुख्यत्वे इतर पक्षातून येणाऱ्या पदाधिकारी आमदारांना ज्या पद्धतीत निधीचं वाटप केलं जात होतं त्या पद्धतीला कुठेतरी चाप लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आल्याचं आता बोललं जातंय। विकास विभागाकडून जो निधी दिला जातोय त्या निधीच्या वाटपापूर्वी, त्या निधीच्या निर्णयापूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणं कुठेतरी आता आवश्यक असल्याचं झालंय, अशी एक माहिती आपल्याला नगरविकास विभागाकडनं मिळते। काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जात होता आणि याचा कुठेतरी परिणाम एकंदर निधीच्या वाटपावरती आणि इतर दोन मित्रपक्ष जे आहेत म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कुठेतरी आमदारांवरती, यांच्या एकंदर मतदारसंघांवरती याचा परिणाम होत होता। एकनाथ शिंदे कुठेतरी आपल्या पदाधिकारी आणि आमदारांना झुकतं माप देत होते, अशी देखील चर्चा सातत्यानं भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकारी करत होते। या सगळ्या गोष्टींना कुठेतरी चाप लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, त्यामुळे अजून एक निर्णय मुख्यमंत्र्यांकडून नगरविकास विभागाच्या संदर्भात घेण्यात आलाय। या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये तलवारी खिचल्या जात आहेत का आणि यामधला निर्णयाचा पडसाद कुठेतरी या दोन मित्रपक्षांच्या संबंधांवर पडतोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याची महत्त्वाची बातमी म्हणजे नगरविकास विभागाच्या निधीला मुख्यमंत्र्यांकडून चाप लावण्यात आलाय। ठीक, धन्यवाद ओम, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर एकंदरीतच आता यावरून राजकारण पुढच्या काळामध्ये किती तापणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आगामी काळामध्ये आणि या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या ज्या विकासाच्या विविध योजना आहेत त्यांना चाप लावलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हा चाप लावल्याची माहिती कळतेय। विविध योजनांमध्ये कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची आता मान्यता घेणं हे आवश्यक असणार आहे आणि तशा सूचना मिळालेल्या आहेत। गेल्या काही महिन्यांपासून अन्य पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना भरीव निधी देण्याचा हा सपाटा नगरविकास विभागाने लावलेला होता आणि या संदर्भातल्या तक्रारी राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांनी केलेल्या होत्या आणि त्यामुळे अर्थातच या तक्रारींचं आता निवारण होतं आहे का, कारण दोन्ही बाजूच्या आमदारांनी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांकडे तशा तक्रारी केल्या होत्या। महापालिकांना योजना किंवा निधी वाटप करताना तिन्ही पक्षांना योग्य प्रमाणामध्ये निधी द्यायला पाहिजे, योजनांचं वाटप व्हायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे हा निर्णय झालेला आहे असं कळतंय। तेव्हा निर्बंधांच्या माध्यमातून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकाधिकारशाहीवर अंकुश आणल्याची चर्चा आणि या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी
सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील. पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो.